नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांकडून कथित गैरवर्तन करण्यात आल्याचा आरोप करत धुळ्यात काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच अशी वागणूक मिळत असेल तर आंदोलक विद्यार्थ्यांशी कशी वागणूक दिली गेली असेल असा सवाल उपस्थित करत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. आपण सर्व बघत आहात, जंतर मंतरवर पूर्ण देशातील विद्यार्थी हे उपोषणासाठी बसलेले आहेत आणि नीट परीक्षामध्ये पेपर फुटी जी झाली त्या पेपर फुटीनंतर जी परीक्षा झाली 21 लाख विद्यार्थ्यांमधून 2,80,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही आणि जुलमी सरकारच्या विरुद्ध आंदोलनाला छोटे छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले आणि त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. आपण बघितलं आहात की नीट पेपरची परीक्षा लीक झाली आणि लाखो रुपयाचे पेपर यांच्या नाका घालून विकले गेले. त्यांनी राम मंदिरचा चंदा थांबवू शकले नाही. तिथं राम मंदिरची चोरी केली, तिथं लीक पेपर ही वेगळी गोष्ट झाली आणि 30 ते 35 विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. यांना आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ज्या प्रकारे पोलिसांनी राहुलजी गांधी आणि प्रियंका गांधी आणि अन्य सगळ्या खासदारांना ज्या प्रकारे वडत धक्काबुक्की करत त्यांना गाडीत नेऊन टाकलं आणि एका ठिकाणी वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि 4-5 तास त्या ठिकाणी बसवून ठेवलं. आणि म्हणून धुळे जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी जमलेले. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.